नवीन ई-लायब्ररीची संकल्पना आपण करत आहोत। त्यासाठी असलेला इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आहे, ती वाढवायची असेल तर वायफाय संबंधित असलेल्या ज्या गोष्टी त्या निकषात येत नाहीत। आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। सभापती महोदय, या बिलाचं स्वागत करत असताना सन्मान्य मंत्री महोदयांच्या नजरेत काही बाब पण आणून या निमित्ताने मी देऊ इच्छितो। एकतर स्वागत यासाठी करतो की आपण गेल्या वेळी या सभागृहामध्ये आपण घोषणा केली होती की आपण अशातला एक बदल आपण या निमित्ताने आपण करू आणि निवळ एवढं नाही तर 40% अनुदान वाढवण्याचा पण देखील आपण निर्णय घेण्याचं काम आणि 2025 मार्चच्या अगोदर करू हे देखील भूमिका आपण घेतलेली आणि मला असं वाटतं त्याच अनुशासनाने का होईना एक नवीन बदल आपण घडवण्याचा प्रयत्न आपण करतोय। सर्व सन्मान्य सदस्य बोललेले आहेत। 2012 पासून आपण या ग्रंथालयाची परवानगी देणं बंद केलेलं आहे, पण मी उलटा म्हणेन की बंद जरी झालं असेल तरी देखील तुमच्याकडे येणाऱ्यांची संख्या आहे की नाही हा मूलभूत प्रश्न आहे। कारण ज्या ग्रंथालय जे चालवत आहेत त्यांच्या व्यथा किंवा त्यांच्या ज्या समस्या जर पाहिल्या आणि पुढच्या काळामध्ये ग्रंथालय शासनाची अनुदान मिळणार असेल किंवा घेण्याच्या बाबतीतलं असेल आणि ते जसं योग्य रीतीने असेल किंवा जे परवडणार असेल तर का आपण घ्यायचा, उलटा त्यांच्याच माध्यमातून का वेगळ्या काही गोष्टी व्हायला नको का, असा एक प्रश्न संभ्रम लोकांच्या मनामध्ये पण आणि म्हणून फार उत्साही पण नाहीये। परंतु आपण एक निर्णय घेऊन ही मान्यता आपण काढण्याचं काम आपण या निमित्ताने करतात। आपल्या माहितीसाठी सांगतो की हे अनुदान देण्याचं काम जे रेग्युलर जर झालं असतं तर 12,000 जे ग्रंथालयाचे जे आहेत अजून लोकांचा ओढ वाढला असता। केंद्र सरकारने यासाठी आपल्याला ग्रांट दिला होता, 400 कोटी रुपयाचा ग्रांट केंद्र सरकारने आपल्याला दिलेले आहे। ते अजून आपल्याकडे राज्य सरकारकडे आहेत, पण ते आपण लोकांना देऊ शकलो नाही। एकतर मूलभूत मंत्री महोदय माहितीसाठी सांगतो की 12,000 ग्रंथालय आहेत ह्याच्यामध्ये। एकच सेकंड वेटकर साहेब, आपण जागेवर बसा अशी विनंती आहे। त्यांचं मनच लागत नाही आहे त्या जागेवरती, तेच कन्फ्युज आहे कुठच्या जागेवर जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ। भाऊ तुम्ही डिस्टर्ब नका करू, आपण ग्रंथपालांवर येऊया, ग्रंथालयावर येऊया। नेते नॉट रिचेबल असल्यामुळे परत ते विचार करतायत। असो सभापती महोदय, ते ह्यामध्ये 12,000 ग्रंथालयामध्ये 31,000 कर्मचारी वर्ग पण आहे आणि मंत्री महोदय जर तो कर्मचारी म्हणजे तो कसं टिकलं हेच समजत नाही। कारण आपण बघितलं असेल की किमान पोट भरण्यासाठी तरी देखील त्याचं वेतन होईल का, ते वेतनची पण जी व्याख्या आहे ती दुर्दैवाने झाली। आपण ज्याला म्हणून ऑनरी म्हणून म्हणतो आणि म्हणून आपले जे निकष आहेत त्या निकषमध्ये पण आपल्याला बदल करावा लागेल। आपले जे ग्रंथालयाचे निकष आहेत अनुदानाच्या माध्यमातून किमान 5 कर्मचारी पाहिजे किंवा तो त्या क्षेत्रातलाच पाहिजे, या सर्व जे निकष आहेत ते जर निकष जर पाळण्याचं काम जर केलं तर आपण दिलेला ग्रँट आणि जे संस्थेच्या माध्यमातून आपण ग्रँट आपण जे निर्माण करतो ते होणार नाही। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यावेळी आपण मुंबईमध्ये असाल तर आमचं GD आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय आम्ही 100 रुपये लोकांकडनं वर्षाचे आम्ही वर्गणी घेतो, आपण यावं। कारण 1932 1940 हे जे पुस्तकं तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये मिळतील आणि त्या संस्थेचं नाव राहावं म्हणून ती लायब्ररी आम्ही चालवतोय। त्या उलट आम्ही संस्था म्हणून त्याच्यामध्ये पैसे घालवण्याचं काम करतो किंवा गव्हर्नमेंट ग्रँट किंवा बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चालू शकणार नाही, परळ भोईवाडामध्ये आपण यावं अशी मी विनंती करतो। आणि मी उल्लेख यासाठी करतो की या 31,000 जे कर्मचारी जे आहेत त्यांना हे जे तुम्ही जे मानधन आपण जे देणार आहोत ते मानधन पण त्यांना पूर्ण होत नाहीये। आपण असाही निर्णय घेतला होता की 75% अनुदानपैकी आपण वाढून देणार आहात, त्या अनुदानमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायला पाहिजे, तेही देखील भागत नाहीये। उलट ज्यावेळी आपण तपासणीसाठी जे अधिकारी पाठवतो ते त्यावेळी जर उपलब्ध नसले तर मग वेगळं अर्थ किंवा वेगळं निकष पण देखील केला जातो आणि तो ग्रांट कुठेतरी थांबवला जातो। आमच्या बाबतीत नाही, मी सर्वसाधारणपणे जे गावाकडची जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या नजरेत आणून देण्याचं काम करतो। आणि म्हणून मंत्री महोदयांना विनंती राहणार आहे की हे बिल करत असताना याची पारदर्शकता आपण ठेवली पाहिजे। गेल्या वर्षीपासून आपण ऑडिट ऑनलाईन केलेलं आहे, आपण जे वार्षिक अहवाल पण आहे आपण ऑनलाईन सबमिट करा आपण सांगितलेलं आहे। तरी देखील गावाकडे मध्ये असे काही लोकांची तक्रारी येतात की वर्ग 3 आणि वर्ग 4चा कर्मचारी हा तपासणीसाठी जातो। आता ऑनलाईन ऑडिट झालं तर मग तपासण्याची आवश्यकता काय, त्याला काय अधिकार दिलाय का, तरी देखील ती दुर्दैवानी अशी परिस्थिती आहे की काही लोक तपासणीच्या माध्यमातून जात आहेत। मग काय प्रकार होत आहेत नाही प्रकार होत हे मी सांगायची गरज नाही, म्हणून त्याहीकडे लक्ष देण्याचं काम आपण या निमित्ताने केलं पाहिजे। आणि जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की आता जो अनुदान आपण पुढच्या काळामध्ये आपण देणार आहोत ते देत असताना आता नवीन ई-लायब्ररीची संकल्पना आपण ज्यावेळी आपण करतोय
आणि ई लायब्ररी ह्याचा जो असलेला जो इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला द्यायचा आहे, कारण ई लायब्ररी म्हटलं फक्त एक किंडलीचा लॅपटॉप किंवा आयपॅड किंवा हे देऊन होणार नाही. आणि ती जर आपल्याला जर वाढवायची असेल त्याला वायफायशी संबंधित असलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या निकषमध्ये येत नाही आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या विधानसभामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये मी स्वतः एक ई लायब्ररीची संकल्पना आपण केलेली आहे. आता ई लायब्ररी आम्ही आमच्या विकास निधीतून द्यायला तयार आहोत, पण विकास निधीमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे देता येत नाही आणि तुम्हाला बनवता येत नाही. माझी विनंती राहणार आहे की ज्यावेळी आपण परवानगी देत असताना काही असोसिएशन्स असतील, विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये काही मोठमोठ्या रीतीने सोसायटीज असतील, त्यांनी मिळून घेऊन देखील सोसायटीच्या माध्यमातून जर अशा परवानगी जर मागितल्या तर त्यालाही उत्तेजन म्हणून घेऊन देण्याचं काम आपण केलं पाहिजे. खडसे साहेब किंबहुना वंजारी साहेब, अभ्यंकर साहेब यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते पोषक आहेतच आहेत, पण ह्याची व्याप्ती जर वाढवायची असेल तर या शहरी भागामध्ये पण देखील त्याला जोडून आपल्याला काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि डिजिटलायझेशनसाठी पण देखील जर तुम्ही ती निधी दिली नाही किंवा मिळाली नाही तर काही संस्था हे आपोआपच बंद झालेले आहेत. त्या संस्थांकडे जे प्रॉपर्टीज आहेत, जे पुस्तकं जे आहेत, हे पुस्तकं हे अशाच पडून जर रद्दी जर झाले तर मला असं वाटते एक पिढीचा जो आपण एक साठवलेला जो एक ग्रंथालय आहे तो कुठेतरी नष्ट होऊ नये. आणि म्हणून मी आपलं स्वागत करत असताना त्या दृष्टिकोनातून आपण बघत असताना ही ग्रंथालय हे आपले आहेत, म्हणजे शासनाचं काम या ग्रंथालय करतायत. त्यांच्याशी बसून त्यांच्या संबंधित अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील ह्यांच्याहीकडनं ज्यावेळी तुम्ही नवीन काही गोष्टी करतात तर सूचना घ्या. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं एक असोसिएशन पण ते तयार ग्रंथालय जे ती लोक करतायत किंवा आहेत ह्यांच्याशी संवाद जर आपण साधण्याचा प्रयत्न आपण करा. मनीषाताई बोलले आहेत, ताई आणि जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून का होईना सजेशन्स घेण्याचं काम करा आणि आपण एक चांगलं जे प्रयत्न जो आपला आहे तो यशस्वी कसं होईल याकडे बघण्याचा प्रयत्न आपण करावं. आणि म्हणून या बिलाला पाठिंबा देऊन मी थांबतो. धन्यवाद. माझी